आणखीन एक महत्त्वाची बातमी हिट अँड रन प्रकरणातली आहे। पुणे हिट अँड रन प्रकरणी अपडेट समोर येते। पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात चालकाला ताब्यात घेण्यात आले। पुणे शहरातूनच या तरुणाला ताब्यात घेतलाय। या तरुणाला वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। काल रात्री भरधाव वेगात गाडी चालवत या तरुणानं पोलीस कर्मचाऱ्यांना धडक दिली होती। या अपघातात खडकी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी समाधान कोळी यांचा मृत्यू झाला होता। खडकी भागात काल रात्री अपघात झाला आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी प्रतीक्षा पारखी। पुण्यामध्ये काल रात्री हॅरिस ब्रिजवर 1:36 जो ऍक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये 2 पोलीस कर्मचारी हे गंभीर जखमी झाले होते। त्याच्यामधला समाधान कोळी हे कर्मचारी यांचा जागेवर मृत्यू झाला आहे, तर दुसरे जे कर्मचारी होते शिंदे म्हणून त्यांची प्रकृती गंभीर जखमी झालेली आहे। या पोलीस कर्मचाऱ्यांना ही जी स्विफ्ट कार तुम्ही जर बघू शकत असाल MH14 KJ 9258 या कारने जोरदार धडक दिली होती आणि त्याच कार जो चालक होता तो नंतर फरारी झाला होता आणि त्याच्यानंतर पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले आणि जो चालक हा पळून गेला होता त्या चालकाला अटक करण्यात आलेली आहे। ससून रुग्णालयामध्ये आता त्याला मेडिकलसाठी नेलं गेलं आहे आणि खडकी पोलीस स्टेशन मध्ये काही वेळातच त्याला आणण्यात येणार आहे। तुम्ही जर ही कारची जी अवस्था बघू शकत असाल तर इतकी जोरदार धडक होती की या कारचा पुढचा संपूर्ण भाग हा चेंबला गेलेला आहे आणि त्याच्यामध्येच एका पोलीस कर्मचाऱ्याचा हा मृत्यू झालेला आहे। या मृत्यूनंतर कार चालक पळून गेला होता, पण पोलिसांच्या शर्थीच्या प्रयत्नांनी या कार चालकाला पकडण्यात आलेला आहे। आता या कार चालकाची पूर्णपणे कसून तपासणी चालू आहे। त्याचबरोबर फॉरेन्सिकची टीम इथे आलेली आहे। या गाडीचा पूर्णपणे पंचनामा करण्यात येणार आहे आणि त्यानंतर या संपूर्ण गोष्टीचा छडा लावण्यात येणार आहे। कार चालक याने ड्रिंक अँड ड्राईव्ह केलं होतं का या सगळ्या गोष्टींचा खरं तर या गोष्टींचा खुलासा होणार आहे। परंतु ज्या प्रकारे या पोलीस कर्मचाऱ्यांना धक्का देऊन त्याच्यात एक पोलीस कर्मचारी मृत्युमुखी पडला आणि त्यानंतर कर्मचारी जो कार चालक होता तो पळून गेला होता, त्याच्यामुळे ही गंभीर बाब समजली जात आहे आणि असे प्रकार वारंवार होऊ नये याच्यासाठी पोलीस पूर्णपणे तत्पर आहेत। हीच ती कार आहे ज्याच्यामध्ये 2 पोलीस कर्मचारी हे गंभीररित्या जखमी झाले होते। त्यातल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा म्हणजे समाधान कोळी यांचा मृत्यू झालेला आहे, तर शिंदे म्हणून कर्मचारी आहेत ते अद्यापही गंभीर स्वरूपात आहे, आउट ऑफ डेंजर अजिबात नाहीयेत। तर पोलीस पुढचा तपास करत आहे। पुण्याहून प्रतीक्षा पारखी NDTV मराठी।